मी एक पुस्तक वाचत होतो आणि पुस्तक वाचताना माझ्या डोक्यात एक विचार सुरू होते की बऱ्याच लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असेल तर तो आहे मानसिक त्रास, तणाव किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये राहणं. मग गरीब असो किंवा श्रीमंत, मुलगी असो किंवा मुलगा, कुटुंबातले कुणीही असू द्या, ते ह्या त्रासातून जातात. साहजिक आहे, आयुष्य आहे, जीवनामध्ये आपल्याला ताणतणाव किंवा जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी असणार आहेत. परंतु वाचल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही ताण घेण्यापेक्षा ताण द्यायला जर शिकले आणि त्रास विसरण्याचं जर ठरवलं तर पुस्तकामधल्या त्या ओळी सुद्धा सांगतात की निरामय आयुष्य आपण त्याच वेळेस जगू शकतो ज्यावेळेस आपलं मन, मेंदू इतका शांत असेल की छोट्या गोष्टीतून सुद्धा समाधान शोधता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की तणावात कधीच जगायचं नाही. याचा अर्थ लगेच काही चुकीचं करायचं असं नाही म्हणत आहे. तणावात जगायचं नाही याचा अर्थ टेन्शन कधीच घ्यायचं नाही, मार्ग काढायला शिकायचं. ज्या दिवशी ज्या क्षणाला तुम्ही आलेल्या संकटातून, जबाबदारीतून मार्ग काढायला शिकाल आणि चांगला मार्ग काढाल, लोक तुम्हाला आदर्श मानतील. पण तुम्ही जर तेच ओझं डोक्यावर घेऊन जर जगण्याचा प्रयत्न केला, जसं मेडिटेशन मध्ये श्वासावर नियंत्रण, मनावर अर्थात नियंत्रण, कंट्रोल, आणि खाण्यावर या सगळ्या गोष्टीचं निर्बंध, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना तुम्ही इतकं शांत आणि इतकं म्हणजे ध्यानस्थ राहिलं पाहिजे की तुम्ही बाकीचं सगळं विसरलं पाहिजे. मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायचं आहे, तुमचा आहार विहार कसा आहे, तुम्ही कुठल्या लोकांमध्ये राहता याच्यावर सुद्धा सगळं डिपेंड आहे. म्हणून टेन्शनच घ्यायचं नाही, काही व्हायचं ते होऊ द्या आणि हसून खेळून प्रत्येक गोष्टीला फेस करायचं. हे ज्या दिवशी आपण ठरवतो किंवा ठरवाल त्या दिवशी आपण काहीही करू शकतो. जेवढी मोठी टॉपची लोक आहेत, जी यादी असते ती कधीही बघा, इतके शांत आणि इतके प्रयत्नशील असतात की ते यश मिळवतात. पटतंय की नाही माझं? टेन्शन घेणार की नाही, वेळ पडली तर दुसऱ्याला द्या, पण स्वतः टेन्शन नाही घ्यायचं. खरं आहे ना? प्रयत्न करा.